नमस्कार. स्मिता किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आषाढी एकादशी निमित्त साबुदाण्याची खिचडी करणार आहोत. तर आपल्याला ज्या दिवशी खिचडी करायची त्याच्या आदल्या रात्री आपण हा साबुदाणा भिजत ठेवणार आहोत. तर त्यासाठी मी हा साबुदाणा घेतलेला आहे बघा. आता आपल्याला काय करायचं, ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचे पाणी टाकून. तर हे बघा, मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे साबुदाणा पाणी टाकून. आता आपल्याला हा साबुदाणा बुडेल पाण्यामध्ये इतपत पाणी टाकून ह्याला आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे. तर हा साबुदाणा छान असा भिजतो. आपल्याला एवढंच पाणी टाकायचं आहे, जास्त पण पाणी टाकायचं नाही आहे ह्यामध्ये. तर आता मी हा असाच रात्रभर झाकून ठेवणार आहे. तर हे बघा, आपला साबुदाणा किती छान असा भिजलेला आहे. तर असा मी हाताने दाबला तर हे बघा असं तुटतोय. हे बघा, तर एकदम मोकळा आपला झालेला आहे साबुदाणा. तर आता साबुदाण्याच्या खिचडीसाठी आपल्याला साहित्य लागेल. तर इथे मी एक बटाटा चिरून घेतलेला आहे. त्यानंतर हिरव्या मिरचीचे तुकडे आहेत थोडे, 5-6 हिरव्या मिरच्या मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्या. त्यानंतर 2 चमचे साखर घेतली, 1 चमचा जिरं घेतले आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. इथे मी खिचडीसाठी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. त्यानंतर इथे तूप घेतलेलं आहे. तर इथे मी खिचडी करण्यासाठी कढई ठेवली आहे, त्यामध्ये 2 चमचे तूप टाकलेलं आहे मी. तर शक्यतो आपण खिचडीसाठी तूपच वापरायचं, तेल वापरायचं नाही. तर आता ह्यामध्ये आपण आपलं तूप गरम झालेलं आहे, ह्यामध्ये आपण जिरे टाकूया. त्यानंतर मिरचीचे तुकडे टाकायचे आपल्याला. त्यानंतर हा घेतलेला बटाटा टाकायचा आहे. ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये थोडंसं मीठ टाकून आपल्याला हा बटाटा अगोदर शिजवून घ्यायचा आहे. आता यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी. तर आता हे मिक्स करून झाकण लावून आपल्याला बटाटा छान असा वाफेवर शिजवून घ्यायचा आहे. तर हे बघा, आपण झाकण उघडून बघूयात शिजलाय का नाही. तर एकदा मी मध्ये हलवून घेतलं होतं बटाट्याला. तर हे बघा, बटाटा आपला छान असा शिजलेला आहे. हे बघा, तर आता यामध्ये आपल्याला हा ठेचा घेतला होता मिरचीचा करून, तो टाकायचा आहे थोडासा. आता साबुदाणा टाकायचा आपल्याला. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि साखर घेतलेली होती ती टाकायची. तर बटाट्यामध्ये आपण मीठ टाकलं होतं थोडंसं शिजताना. आता ह्याला छान मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आपल्याला. आणि ह्याला एक छान असं मिक्स करून घ्यायचंय. आणि आता एक 5-6 मिनिटे आपल्याला हे असं बारीक गॅस करून यावर झाकण लावून ठेवायचं आहे. आपला गॅस बारीक आहे, लक्षात ठेवा. बारीक गॅसवरच आपल्याला हे करायचे, नाहीतर खालून मग करपण्याची शक्यता असते. तर आता झाकण काढून बघूयात आपण. 5 मिनिटं झालेली आहे. ढवळून घ्यायचं आपल्याला एकदा.
तर आता मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे असं सतत 1-5 मिनिटं ढवळत राहायचं आहे, म्हणजे छान असं साबुदाणा आपला शिजला जाईल आतून. तर हे 5 मिनिटं मी असं छान मिक्स करून घेतले. आता आपली खिचडी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तरी बघा आपली खिचडी तयार झालेली आहे. एकदम छान अशी मोकळी झालेली आहे खिचडी. तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.